बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप। आज आपण मराठीचा 28वा धडा नवनीतच्या गाईडमधला 28वा धड्याचं वाचन घेणार आहोत। सगळ्यांनी बोट ठेवा गाईडमध्ये आणि मी जसं वाचतेय तसं तुम्ही पण मनातल्या मनात वाचायचे आणि पाठ करायचे, ठीक आहे। पाठ नंबर 138, भाषा विषयक सामान्य ज्ञान त्यावर आधारित प्रश्न। मध्ये बोलू नका कोणीचा, लक्ष द्या फक्त। थोर व्यक्तींची संबोधने: वल्लभभाई पटेल, सरदार लोहपुरुष, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य, जवाहरलाल नेहरू, पंडित चाचा, दादाभाई नौरोजी, पितामह, ज्योतिबा फुले, महात्मा। म्हणजे हे जे आहेत उजव्या हाताचे ते काय आहेत त्यांची, त्या नावाने त्यांना हाक मारायचे। म्हणजे जवाहरलाल नेहरू यांना जवाहरलाल नेहरू नाही म्हणायचे तर चाचा, पंडित चाचा अशा या नावाने हाक मारायचे। म्हणजे हे त्यांचं काय आहे, टोपण नाव किंवा संबोधन आहेत, ठीक आहे। पुढे बघा, रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हणायचे, गुरुदेव, सुभाषचंद्र बोस, नेताजी, मोहनदास करमचंद गांधी, महात्मा, राष्ट्रपिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर। हे काय आहेत यांची संबोधन आहेत। आता पुढे बघा दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये, थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा। आराम हराम है, पंडित नेहरू यांची ही घोषणा आहे। चले जाओ, महात्मा गांधी, जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे, लाल बहादूर शास्त्री। मेरी झांसी नहीं दूंगी, राणी लक्ष्मीबाई, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, सुभाषचंद्र बोस। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक। जय जवान जय किसान जय विज्ञान, अटल बिहारी वाजपेयी। आता पुढे बघायच्या मध्ये तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय, म्हणजे राष्ट्रीय फूल कोणतं, राष्ट्रीय प्राणी कोणता, राष्ट्रीय पक्षी कोणता, तर याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की जी तुमची तोंडपाठ असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रगीत जन गण मन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम। बघा याच्यामध्ये मुलांची गफलत होते, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत ह्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, तर वाचताना नीट वाचायचे। राष्ट्रगीत म्हटलं की जन गण मन म्हणायचं आणि राष्ट्रीय गीत कोणतं असा जर प्रश्न विचारला तर ते वंदे मातरम म्हणायचं। शाळा सुटताना जे म्हणतो ते राष्ट्रीय गीत आणि शाळेत आल्या आल्या जे म्हणतो ते राष्ट्रगीत, यचा फरक आहे फक्त दोघांमध्ये, कशाचा, यचा। आता बघा लेखक कवी आणि ग्रंथ, महर्षी वाल्मिकी रामायण, महर्षी वाल्मिकींनी रामायण हा ग्रंथ लिहिला। महर्षी व्यास यांनी महाभारत आणि भगवद्गीता हा ग्रंथ लिहिला। संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, संत तुकाराम यांनी अभंग गाथा हा ग्रंथ लिहिलेला आहे। संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे। संत रामदास दासबोध, आचार्य विनोबा भावे गीताई, साने गुरुजी श्यामची आई, वि.स. खांडेकर ययाती ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे। आणि लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। यानंतर आहे 5वा मुद्दा बाळांनो, लेखक कवी व त्यांची टोपण नावं। म्हणजे कवी आहेत, लेखक आहेत, पण त्यांना वेगळ्या टोपण नावानं हाक मारली जाते। उदाहरणार्थ बघा, नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचं पूर्ण नाव आहे। नीट बस बाळा तू। कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत या नावाने हाक मारली जाते। त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ब पाहिजे होतं तिथं पण म झाले, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असं म्हटलं जातं। मुरलीधर नारायण गुप्ते यांना बी या नावानं ओळखलं जातं, हे त्यांचं टोपण नाव आहे। यानंतर बघा, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावानं ओळखलं जातं। त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हटलं जातं। त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं, ही त्यांची टोपण नाव आहेत। त्यानंतरचा मुद्दा आहे बघा इथं 6वा मुद्दा आहे थोर समाज सुधारक।
तर थोर समाजसुधारकांमध्ये काय दिलंय? महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक. महात्मा गांधी अहिंसेचे पूजक, म्हणजे त्यांनी त्या भागामध्ये त्या घटकामध्ये काम केलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोद्धार केला. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था, म्हणजे ज्या आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था बघतो सगळ्या त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आहेत. राजश्री शाहू महाराज दलित वसतिगृह. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. वृत्तपत्र म्हणजे काय? थोडक्यात माहिती सांगणारं एक, जसं वर्तमानपत्र येतं ना आपल्याकडे दररोज पेपर येतो आपल्या घरी, तसं ते वृत्तपत्र माहिती देण्यासाठी. आचार्य विनोबा भावे भूदान चळवळ, म्हणजे आता तुम्हाला पर्याय दिले जातील भूदान चळवळ आणि त्याचे ओळखा, त्याच्यामध्ये 4 नावं दिले जातील. म्हणजे समजा गोपाळ गणेश आगरकर 1 नंबरला दिलं, सरदार वल्लभभाई पटेल 2 नंबरला दिलं, आचार्य विनोबा भावे 3 नंबरला दिलं आणि कर्मवीर भाऊराव पाटील 4 नंबरला दिलं. तर तुम्ही काय नाव लिहिलं पाहिजे तिथं भूदान चळवळीचं म्हटल्यावर? करेक्ट. त्याच्यासाठी आपलं हे पाठांतर असणं, मी सारखं म्हणते ना तुम्हाला पाठ करा पाठ करा पाठ करा. काय का पाठ करा? तर हे तुमचं तोंडपाठ पाहिजे. समजलं? आचार्य विनोबा भावे भूदान चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल संस्थाने खालसा, डॉक्टर बाबा आमटे कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन. तर अशा पद्धतीनं हे आहे माहिती. याच्यातला 7वा मुद्दा बघा, सुप्रसिद्ध व्यक्ती, हे तुमचं तोंडपाठ पाहिजे. लता मंगेशकर गायिका, डॉक्टर जयंत नारळीकर शास्त्रज्ञ, डॉक्टर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, अमिताभ बच्चन अष्टपैलू अभिनेता, अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक, झाकीर हुसेन तबला वादक, मिल्खा सिंग धावपट्टू. भाग मिल्खा भाग पिक्चर बघितलाय ना? बघितला का? म्हणजे ते धावपट्टू आहेत, अगदी जागतिक लेवलचे ते धावपट्टू आहेत, म्हणजे पळण्यामध्ये त्यांचा नंबर होता. हृदयनाथ मंगेशकर संगीतकार गायक, रतन टाटा उद्योजक, मुकेश अंबानी उद्योजक म्हणजे उद्योग व्यवसाय करणारे, मुकुंद किर्लोस्कर उद्योजक. हे नाव बघा जास्त तुम्हाला नवीन परिचयाचं, हे ऐकण्यात नसेल जास्त. मुकुंद किर्लोस्कर ते तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटपट्टू, हे सगळ्यांना माहिती आहे. सचिन पिळगावकर अष्टपैलू कलावंत, मराठीतले नट आहेत बघा, हे आहे की नाही? अंजली भागवत नेमबाजी, मेरी कोम मुष्टियुद्ध, PT उषा धावपट्टू, अभिनव बिंद्रा नेमबाजी, सायना नेहवाल बॅडमिंटन, श्रेया घोषाल गायिका, पल्लवी जोशी निवेदिका. निवेदिका म्हणजे काय? निवेदन करणे म्हणजे सूत्रसंचालन. आपण कार्यक्रमाच्या वेळेस नाही का माईक घेतलेले सूत्रसंचालन करतात, त्यांना म्हणायचं निवेदन करणं. काय म्हणतात त्याला? निवेदन करणं. त्यानंतर अवधूत गुप्ते संगीतकार गायक, म्हणजे कुठल्या पण गाण्याला जे संगीत वाजतं ना ते संगीत बनवण्याचं पण एक क्षेत्र आहे, त्याला संगीत क्षेत्र, त्याच्यातले संगीतकार म्हणतात. ठीक आहे? तर ही अशा पद्धतीनं माहिती आहे ती तुम्ही सुद्धा अशी मी जशी वाचून दाखवली तोंडपाठ करून दाखवायची तुम्ही सुद्धा मला. म्हणजे तुम्हाला काय होईल मग मराठीच्या विषयामध्ये जर ह्याच्या विषयावर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये चुकणार नाही आणि आउट ऑफ मार्क मिळतील.